पहिलाच परंतु इथं ऑफ साईडला मात्र स्लिप पॉईंटच्या दिशेला फटका पावतात. हा चौकार येईल. पहिला फटका मात्र समीरच्या बॅटमधून चौकाराने श्रीगणेश केला जातोय. 4 धावा आता धापलकरते आलेत. हा जबरदस्त फटका कुठे जीवदान दिलं आपण त्याचं मात्र सोडू करत असताना मात्र समीर ऑफ साईडला पाहिला आपण हा षटकार. हॅलो 15 धावा धापलकरते लागल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र वारी संघाची धावसंख्या
साईडला टेलला, परंतु इथं पंचांनी 9 घोषित केलाय. इथे थोडासा खराब चेंडू होता, फ्री हिट असेल. पहिला नव्हता, आता नोन आहे ना. आता नाही. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा दाखल करते आल्या. समीर यांच्या पारीचा अंतर मोठा फलंदाज मात्र बॅटिंग पॅनलमध्ये येतो.
37 धावा दाखल करता इथं मात्र तिसरे षटक तिसरे षटक हाताळतो मात्र रमेश फलंदाजी मार्गावरती पाहता पण त्या निर्धारांची सांगता होते दाखलक जाऊन पोहोचत 37 अंकावरती इथे थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते रमेश याच्याकडून. इथे गैरकामत संघामध्ये सुद्धा एक बलांडे फलंदाज आहेत त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त टार्गेट देणं गरजेचं असेल. इथे चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातला मात्र काही चेंडू शिल्लक असतील. येतो मोठा फटका येतो पाहूया. षटकार स्टेजला मात्र सलामी देतो हा फटका. नक्कीच बॅक टू बॅक दोन चेंडू तर निर्धार खेळले होते फलंदाजाने परंतु शेवटच्या क्षणाला मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचतोय आणि षटकारच्या सहाय्याने धावसंख्या पाहता आपण 43 या अंकावरती 43 ना. सुरुवात करतो तो मात्र अक्षय षटक क्रमांक 4 हाताळतोय आपल्या संघासाठी. थोडासा मात्र धावसंख्येला रोखण्यामध्ये यश मिळेल का अक्षय आणि मोठा फटका परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे राकेश कुठली चुकी करत नाही. इथे फलंदाज होईल बाद. शेवटचा मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 43 धावा दाखल करते लागल्यात. पाहिलं गेलं तर 3 षटकामध्ये 11ची सरासरी गाठणे मात्र यश मिळाले. 11-12ची सरासरी. पुढच्या हप्त्यामध्ये आमदार चषक आहे मात्र कांडरली येथे या मैदानावरती कुठल्या संघाला मात्र प्रवेश करायचा असेल तर संपर्क साधायचा आमच्याशी शुक्रवारच्या दिवसाला. आणि ई गटामध्ये 2 संघ कमी आहेत तर कुठल्या संघाला एंट्री पाहिजे तर सांगावी. दरम्यान वळूया सामन्याकडे. धावसंख्या इथं मात्र आधीच आपल्या नक्की जास्त धावा देण्यात आली तर फुकटच्या धावा दिल्या आपण तर नक्कीच इथं थोडस शेहेचाळीस धावा दाखल करते लागल्यात. गैरकामत संघाला विजयासाठी मात्र 47 धावांची गरज असेल तर विनंती करतो की दारे संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हा एका साईडने.
याच्यानंतर होणारा सामना आहे नरदे बनामा चिंचोली. विनंती असेल आपल्याला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे टाचून करता आपला प्रवेशी पत्र जमा करायचे लगेच आयोजनकडे आणि वारे संघ आपली सुद्धा प्रवेशी जमा करावी विनंती करतो प्रत्येक संघाला की आम्हाला माईक मध्ये आपल्याला प्रवेशीसाठी नाव पुकारण्याची गरज नसावी तर आपण प्रवेशी अगोदर आयोजकांकडे जमा करावी अशी विनंती असेल. गोलंदाजचे नाव सांगायचं आम्हाला विजय. इथे वारे कलम संघाचे सुद्धा मात्र इथे 2 संघ झालेले आहेत त्या काळात नक्कीच थोडस परिवर्तन पाहायला मिळते वारे आणि कलम या संघामध्ये. वारा कलम या संघाच्या मध्ये 2 टीमा झालेल्या आहेत परंतु इथं समीरची टीम पाहते आपण वारे नाव दिले आणि ह्याच्यानंतर शेवटचा सामना असेल या गटातील कलम संघाचा तो मात्र टाकरे या संघाबरोबर. तर टाकरे संघ आपला शेवटचा सामना आहे आपण आरामात जेवून आले तरी चालेल. विनंती करतो नर्मदा संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. चिंचोली संघात इथं कर्णधार उपस्थित आहे. नक्कीच आजचा हा पहिला दिवस सामन्याला उशीर झालाय. लाईटीला काय करायचं इथं पाहूया प्रथम गोलंदाजी मार्क वरती आपण छोटासा गोलंदाज आहे परंतु अप्रतिम गोलंदाज आहे. स्टेट ऑन ग्राउंड खेळा फटका पाहिला ते दिसलं मात्र क्षेत्रफळ तैनात चेंडू उचलला फेकणार एकदा पूर्ण केली जाते. दुसरा हा जर जर टिपला असता करेक्ट केला असता मात्र गोलंदाजाने तर इथे विकेट मिळाली असते परंतु 2 धावा कसं कंप्लीट केल्या. 2 धावा बॉल किती झालेत
हा टाचून करून घ्यायचंय विलास चिंचोले यांच्यामध्ये करीदार वाईट घ्यायचंय वाईट आहे ना वाईटच घ्या नाही ते आम्ही खेळलं तिथे पाच तर करून घेऊन दे आले तर विलास टाचून करता पाहिजे आपण पाच पॉईंट द्यायचा आहे थांबवते मग तिसरीच मॅच खेळलं लागेल आता टच करून घे ना त्यांचा इधर टच करा ती तिसरी मॅच पाठव यांच्याकडे करंदा पाठव टच करून ठेवा इथं दुसरा संघ येईल मध्ये इथे एक मोठं बनून द्यायला आपण जीवदान देत आहे परंतु कुठेतरी जीवदान हा महागा ठरू शकतो वारे संघ निर्णय सांगायचा आपला निर्णय संघ शिवाजी शत्रक्षण स्वीकारलाय नक्कीच आणि सावरे संघाचा कर्णधार आणि भोवाडी संघाचा कर्णधार आपण या टाचून करता आपल्याकडे टाचून इथे केला जाईल सामना असेल 2 षटकांचा ह्याच्यानंतर हा चौकार येतोय षटक संपलेला पंच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 2 बाद 11 भोरवाडी संघ आपण एका साईडने इकडे आपला प्लेइंग 11 घेऊन यायचं भोरवाडी संघ सामना चालू ठेवायचा आहे स्पीडअप घ्यायचं आहे त्यांचं आपण दुसरी साईड घेऊन येतो मात्र समीर आपल्या संघासाठी ज्याने जबरदस्त फलंदाजी केली होती तो फलंदाजी मार्क होती फलंदाजी मार्क होती तो पाहतोय का चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर उत्तुंग षटकार अशीच फटकेबाजी करावा लागेल आपल्याला ह्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये जर बर्थडे चषक 2024 या स्पर्धेमध्ये जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील तेव्हा तो घोरकामा संघ रमेश गोल फलंदाजीवरती पाहता आपण स्ट्रायकर हा सुद्धा मोठा फटका येतो विकेट दुसरा षटकार नक्कीच अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रमेशाच्या बॅटमधून हा दुसरा षटकार चेंडू फेकायचा आहे अशी जर फलंदाजी केली तर मला तर वाटतं की तिसऱ्या षटकामध्ये सामना होईल घोरकामा संघ धावसंख्या जाऊन पोहोचली 22 अंकावरती किती झाले पहिले किती होतात 11 आणि 6 डबल ना किती आले बरोबर 24 धावा येण्यात 25 आकडे 23 आणि आता 2 ना 25 धावा धापल का ते 24 रे 24 धावा आता 2 घेतल्या ना 25 झाल्यात पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि ह्या षटकामध्ये 2 षटकार आले 23 झाले आता 2 धावा अशा रीतीने मात्र 25 धावा धापल का लागल्यात आणि चुकीला माफी नाही तर खराब फेकी हा जर चेंडू जर स्टंप झाला असता तर नक्कीच इथं रघुनाथला परतावं लागलं असतं इथं 2 धावा घ्यायच्या स्कोरर लेट बॉलच्या स्वरूपामध्ये 27 धावा धापलकावरती लागल्यात
47 धावांची पाठलाग करत असताना 27 धावा दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. हा चांगला फटका आहे परंतु फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. पहिला आदरा बसतो गोरकामत संघाला. रमेश यांच्या सुरामध्ये मोठा फलंदाज मात्र इथं बाद होतोय. ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते त्या फलंदाजाला परतावं लागेल. 1 डाऊन साठी राकेश लवकर जायचं मैदानामध्ये. बॉलिंग नाही ते आपण आपसा भोरवाडी संघ आपण कर्जदार पाठवायचं लवकरात लवकर इकडे. भोरवाडी संघ हा चांगला फटका आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक करण्यात चेंडू उचलला फेकण्यात दुसरी डाव करायचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहज कंप्लीट केल्या. धावफलक जाऊन पोहोचले 29 अंकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 29 धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण गोरकामत संघाची 29. अजूनही मला वाटतं की 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू. हॅलो हॅलो विलास टॉस दे. विलास आवाज बघ जरा थोडासा आवाज वाढव. टॉच कर त्यांचा 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. विजयासाठी स्पीडअप घ्यायचं आहे पण ते जास्त वेळ घेऊ नका. आपण 5 मिनिटांमध्ये षटक संपुष्टात येणं गरजेचं असेल. 2 षटकांचा सामना असेल भोरवाडी बनाम सावळे यांच्यामध्ये. ई गटातील हा शेवटचा सामना. भोरवाडी टॉचून काय घेतलं क्षेत्ररक्षण. हा सामना संपला तर भोरवाडी संघ आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. सामना चालू करा पंच. गोलंदाज कोण. क्रॉस द लाईन खेळा फटका कार्पेट लाईनची पद्धतीने खेळून काढलेला हा फटका परंतु पाहूया क्षेत्राचे थोडंसं मिसफिट पाहायला मिळालं. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. या 2 धावाच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतोय 31 अंकावरती. इतर 18 धावांचा पाठलाग 47 धावांचा पाठलाग करत असताना 31 धावावरती खेळतोय. तो मात्र गोरकामत संघ सरेक फलंदाजी केली. 29 धावांची पार्टनरशिप केली ती मात्र रमेश याने. हा चांगला फटका आहे. षटकार. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे अन्यथा झेल घेतला असता. षटकाराच्या सहाय्याने मात्र 37 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. अप्रतिम फटका होता. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं वारे ह्या संघाकडून आणि हा झेल होता. पुन्हा मात्र स्टेट ऑन ग्राउंड कार्पेटला जाण्याच्या पद्धतीने खेळून काढला हा फटका. पाहावा ते दिशेला क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 अंकावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना षटकातले मात्र काही चेंडू शिल्लक आहेत. प्रगतीपथावरती आपण पाहतोय ते स्कोरबोर्ड वरती. हा मोठा फटका बिग हिट षटकार. रघुनाथला प्लेस जमत नाहीये. प्रत्येक चेंडूतला प्रहार करणारा फलंदाज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये जर हा सामना संपला तर नक्कीच इथं आयोजकांचा वेळ वाचेल आणि याच्यानंतर भोरवाडी संघ आपण तयार राहायचंय मैदानामध्ये जाण्यासाठी. भोरवाडी संघ
वेळ घेऊ नका आपण लगेच तयार राहायचे फक्त 2 धावांची आवश्यकता आहे गोरकाम संघाला आणि हा सोडचेंडू घोषित नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो मात्र गोरकाम संघ एका धावेची गरज सामना बरोबरी सुटलाय इथं विजय होतोय तो मात्र गोरकाम संघ सेकंड